नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, 5 एप्रिलची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी आनंदाची बातमी. पाहू शकता बघा, बहिणींना वॉशिंग मशीन, लाडक्या बहिणींना वॉशिंग मशीन मिळत आहे का, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. वॉशिंग मशीन संदर्भात महत्त्वाची माहिती बघा, लाडक्या बहिणींना वॉशिंग मशीन मिळणार आहे का, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सोबतच बघा, 2100 रुपये वाटप आणि 1500 रुपये वाटपांच्या संदर्भातची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सरकारी योजना आहे का ते पण आपण पाहणार आहोत. बघा, सरकारची नवीन योजना आहे, वॉशिंग मशीन देण्यासंदर्भातची काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. एप्रिल आता सुरू झालं आहे, एप्रिलच्या पैशांची पण वाट तुम्ही पाहता, तर एप्रिलचे पैसे तुम्हाला कधी जमा होतील त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एप्रिलचा हप्ता तुम्हाला कधी जमा होईल, 1500 रुपयांचा असेल का 2100 रुपयांचा असेल, ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच बहिणींना, लाडक्या बहिणींना वॉशिंग मशीन मिळते का, त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रात सगळीकडे हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचा. बघा, लाडक्या बहिणींना वॉशिंग मशीन मिळते का, त्या संदर्भातची काय खरी माहिती ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर पाहू शकता. बघा, लाडकींना आता केंद्र सरकारही मदत करणार आहे. पाहू शकता, लाडक्या बहिणींना केंद्र सरकार पण आता मदत करणार आहे. त्या संदर्भातची माहिती काय, कारण लाडक्या बहिणींसाठी आता केंद्र सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. बघा, असा दावा करण्यात आला आहे, केंद्र सरकार मोफत वॉशिंग मशीन देते लाडक्या बहिणींना. तसा मेसेज प्रचंड व्हायरल होतो आहे. या मेसेजसोबत एक लिंकही देण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खरंच सरकार वॉशिंग मशीन मोफत देतं आहे का? बघा, सर्वांना महत्त्वाचं म्हणजे सरकार खरंच मोफत वॉशिंग मशीन देतं आहे का, हा जो काही मेसेज आहे तो व्हायरल झालेला आहे. आता तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला खरंच सरकारने वॉशिंग मशीन दिली पाहिजे का? वॉशिंग मशीन कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? ज्यांना वॉशिंग मशीन पाहिजे त्यांनी मशीन पाहिजे लिहून पाठवायचं आहे. बघा, मशीन पाहिजे, खरंच सरकारने तुम्हाला वॉशिंग मशीन दिली पाहिजे का? तुम्हाला जर वाटतंय की सरकारने वॉशिंग मशीन दिली पाहिजे, तर सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. तुम्हाला वाटतंय की वॉशिंग मशीन दिली पाहिजे, तर कमेंट बॉक्समध्ये वॉशिंग मशीन पाहिजे असं लिहून पाठवा. तुम्हाला वाटतंय नाही दिली पाहिजे, तर नाही लिहून पाठवायचं आहे. फक्त नाही लिहून पाठवायचं आहे. सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. आता बघा, खरंच वॉशिंग मशीन सरकार देतं आहे का, मोफत देतं आहे का, त्याविषयीची काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, पुढचे अपडेट अतिशय दमदार आहे. बघा, तर असे प्रश्न जे ते उपस्थित होत आहेत, हा प्रश्न महिलांचा जरी आपण पाहिलं, बघा, महिलांचा असल्याने याची खरी माहिती सांगणं गरजेचं आहे. खरंच म्हणजे हा प्रश्न जो आहे महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींचा संदर्भात असल्याने याची खरी माहिती जी ती सांगणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केला आहे ते आपण पाहूया. म्हणजेच काय मेसेजमध्ये तुम्हाला, बघा, हा मेसेज तुम्हाला कुठे येऊ शकतो, तुम्हाला मेसेज हा जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि हा मेसेज खरा आहे का, खरंच सरकार वॉशिंग मशीन देतं आहे का, ते पण आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला अगोदरच वर पण सांगितलेलं आहे, यासोबत एक लिंक पण देण्यात आलेली आहे. ही लिंक कशाची आहे ते पण आपण पाहणार आहोत. म्हणजे संपूर्ण खरी माहिती तुमच्या फायद्याची आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता पुढे पहा, दमदार अपडेट आहे. बघा, तर बघा, केंद्र सरकार महिलांसाठी फ्री वॉशिंग मशीन 2025 अशी योजना आणणार आहे. या योजनेतून सरकार महिलांना वॉशिंग मशीन वाटणार आहे असा मेसेज जो आहे तो येतो आहे. बघा, फ्री वॉशिंग मशीन तुम्हाला मिळते असा मेसेज येतो आहे. तुम्हाला वॉशिंग मशीन पाहिजे का? कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्यांना नाही पाहिजे त्यांनी नाही लिहून पाठवा. ज्यांना पाहिजे त्यांनी हो लिहून पाठवा. ज्यांना पाहिजे त्यांनी हो लिहून पाठवायचं आहे. आता बघा, संपूर्ण खरी माहिती. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आमच्या टीमने याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ही योजना सरकारी असल्याचा दावा केल्याने आमच्या टीमने सरकारने अशी योजना आणली आहे का, तसंच ही योजना असेल तर कोणत्या महिला पात्र असतील
याची माहिती मिळवली त्यावेळी काय सत्य समोर आलं आहे पाहूया. बघा, खरंच असा जो काही सरकारने योजना आणली आहे का वॉशिंग मशीन संदर्भात, तशीच ही योजना असेल तर मग कोणत्या महिला पात्र असतील, कोणत्या महिलांना जी काही योजनेचा लाभ आहे तो मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं आहे ते आपण पाहूया. बघा, फ्री वॉशिंग मशीन अशी सरकारची योजना नाही. सर्व महिलांनी लक्षात घ्या, फ्री वॉशिंग मशीन जर तुम्हाला SMS आला वॉशिंग मशीन मिळते किंवा मग आपण भरपूर ठिकाणी पाहतो फ्री रिचार्ज मिळते, अशा पद्धतीचा जर तुम्हाला मेसेज आला तर अशा प्रकारची कोणतीही योजना नाही आहे सरकारची. फ्री वॉशिंग मशीन अशी सरकारची कोणतीही योजना नाही आहे. लाडकींसाठी फक्त महाराष्ट्र सरकारचीच लाडकी बहीण योजना आहे. म्हणजेच बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एकच योजना आपल्याला पाहायला मिळते लाडक्या बहिणींसाठी. 1500 रुपयांच्या शिवाय लाडक्या बहिणींसाठी इतर योजना नाही आहे. म्हणजेच बघा, 1500 रुपये जे तुम्हाला मिळतात लाडकी बहीण योजनेसंदर्भात तीच एवढी योजना आहे. फ्री वॉशिंग मशीनचा दावा दिशाभूल करणारा आहे. सध्या सरकार नवनवीन योजनांची घोषणा करते. कधी लाडका भाऊ तर कधी लाडका शेतकरी अशा योजना सुरूच असतात. मात्र राज्यात लाडकी बहीण ही योजना चर्चेत आहे. सरकार महिलांना घरबसल्या 1500 रुपये देतं. त्यामुळे सरकार महिलांना वॉशिंग मशीनही देऊ शकतं असं अनेकांना वाटू लागलेलं आहे. मात्र ही योजना नसून महिलांची दिशाभूल करण्यासाठी हा मेसेज व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार हा दावा जो आहे तो असत्य ठरलेला आहे. तर सर्व महिला भगिनी, माता भगिनी लक्षात घ्या. बघा, लाडक्या बहिणींनो, तर तुम्हाला फ्री वॉशिंग मशीन वगैरे काहीही मिळणार नाही आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, तसा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. या मेसेजसोबत एक लिंकही देण्यात आलेली आहे. लिंक आहे. आता या लिंकवर किंवा अशा पद्धतीच्या कुठल्याही लिंकवर तुम्ही क्लिक करू नका किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका. OTP तर देऊच नका. कारण तुमच्या खात्यातील रक्कम ही काढली जाऊ शकते. तुमच्या खात्यातील रक्कम जी आहे ती काढली जाऊ शकते. जे काही तुमचे पैसे ते काढले जाऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीचे कुठलेही मेसेजेस तुम्हाला येत असतील ज्यामध्ये कुठलीही लिंक असेल आणि जी मेसेज खरा नाही आहे तर त्यावर विश्वास ठेवू नका. कारण तुमच्या खात्यातील जे काही पैसे ते काढले जाऊ शकतात म्हणून तुम्हाला माहिती देतोय. बघा, यामध्ये माझा कुठलाही फायदा नाही आहे. तुमच्या खात्यातील रक्कम कमी होईल, तुम्हाला त्या ठिकाणी नुकसान होईल म्हणून मी तुमच्यासाठी ही माहिती पोहोचवलेली आहे. वॉशिंग मशीन वगैरे काहीही सरकार देत नाही आहे. अशी कुठलीही सरकारची योजना नाही आहे. ठीक आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहूया एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात. बघा, एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात काय आपण पाहणार आहोत तर बघा, पाहू शकता मंत्री संजयजी सावकार यांनी काय म्हटलेलं आहे एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात. तर बघा, एप्रिलचा हप्ता जो आहे तो देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुम्हाला एप्रिलचा जो हप्ता आहे तो एप्रिलचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे. लवकरच तुम्हाला एप्रिलचा जो हप्ता आहे तो मिळणार असल्याचं पण आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचे जे 1500 रुपये आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. आता 1500 येतील की 2100 रुपये तर सर्वांनी लक्षात घ्या, 1500 रुपयेच येतील एप्रिलचे 1500 रुपयेच येणार आहेत. सर्व महिलांनी लक्षात घ्या. महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना मी सांगू इच्छितो, एप्रिलमध्ये 1500 रुपयांचीच रक्कम तुम्हाला मिळणार आहे. 2100 रुपये मिळणार नाही आहे. तुम्हाला कुठेही मेसेज पाहायला मिळतील किंवा कुठेही तुम्हाला माहिती मिळत असेल 2100 रुपये देत आहेत, 2100 रुपये वाटप होत आहेत तर 2100 रुपये येणार नाही आहेत. 1500 रुपयेच तुम्हाला रक्कम येणार आहे. 2100 रुपयांची घोषणा अजून झालेली नाही आहे. 2100 रुपये तुम्हाला येणार आहेत का तर हो, येणार आहेत. कधी? ज्यावेळेस घोषणा होईल त्यावेळेस. घोषणा झाली की त्याच्या पुढच्या महिन्यापासून सरकार तुम्हाला 2100 रुपये द्यायला सुरुवात करणार आहे. अजून 2100 रुपये देण्यासंदर्भात सरकारने निर्णय घेतला नाही आहे किंवा घोषणा केलेली नाही आहे. त्यामुळे तुम्हाला 2100 रुपये अजून मिळणार नाही आहेत. सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.